शरद पवारांनी सूत्र हलवली आणि प्रधानांना राजीनामा द्यावा लागला। शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि संवाद सुरू करायला सांगितला। अभिजित दिपके यांनाही भेट घेऊन सांगितलं की तुम्ही सरकारसोबत चर्चा करा। खरंच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यामागे शरद पवार आहेत का? मित्रहो नमस्कार। काल भारताचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला आणि तरुणांमध्ये जल्लोषाचं वातावरण सुरू झालं। परंतु महाराष्ट्रामध्ये एक वेगळी चर्चा सुरू आहे की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा शरद पवार यांच्यामुळे झाला। शरद पवारांनी मध्यस्थी केली म्हणून धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला। खरंच हे असं घडलंय का हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। मुळात ज्यावेळेस जैनजींचं जंतर मंतरवरती आंदोलन सुरू होतं त्यावेळेस शरद पवारांनी जंतर मंतरवरती जाऊन त्या ठिकाणी अभिजित दिपके यांची सुद्धा भेट घेतली होती आणि या भेटीमध्ये थोडीफार चर्चा झाली। इथली भेट झाल्यानंतर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी नंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि त्या भेटीचे फोटो सगळीकडे व्हायरल झाले। काही लोक असं म्हणाली की या भेटीचं कारण वेगळं आहे, परंतु आजच्या सकाळमध्ये आलेली बातमी अशी आहे की त्या बातमीमध्ये शरद पवारांनी असं स्पष्टीकरण दिलं आहे की मी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक सूचना दिली होती किंवा त्यांना मी एक स्पष्टपणे सांगितलं होतं की तुम्ही तरुणांसोबत संवाद सुरू करा। आणि मग शरद पवारांच्या समीकरणानुसार या ठिकाणी नरेंद्र मोदी यांनी तरुणांसोबत संवाद सुरू केला आणि मग एकीकडं शरद पवारांनी नरेंद्र मोदी यांना सांगितलं की संवाद सुरू करा, त्यासोबतच अभिजित दिपके यांना सुद्धा शरद पवारांनी सांगितलं की तुम्ही देखील सरकारसोबत चर्चा करा, संवाद साधा। मुळात या सगळ्यामध्ये ज्या प्रकारे महाराष्ट्रानं सह्याद्रीची भूमिका घेतलेली आहे, महाराष्ट्रानं दिल्लीला झुकवलेलं आहे, त्या अभिजित दिपकेंना आमचा सलामच आहे। परंतु यामध्ये खरंच शरद पवारांची भूमिका महत्त्वाची आहे का हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात। आज देशामध्ये महाराष्ट्रामध्ये काही झालं की ते पवारांमुळे झालं अशा प्रकारची समीकरणं होणारे काही कमी नाहीत। मला वाटतं शरद पवारांनी नरेंद्र मोदी यांना जी विनंती केली की तुम्ही संवाद सुरू करा, त्या विनंतीला निश्चितपणानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या विनंतीला मान दिला असेल, त्यांनी संवादही साधला असेल। आणि मग ही सगळी अवस्था पाहता ज्याप्रमाणे सरकारची इकडे आड तिकडे वीर झाली, कारण जंतर मंतरचं वातावरण चांगलंच तापत होतं आणि या तापलेल्या वातावरणाला कुठेतरी शांत करणं गरजेचं होतं। आणि एकीकडं सरसंघचालक मोहन भागवत सुद्धा म्हणाले होते की तरुणांसोबत संवाद साधा आणि म्हणूनच मग नरेंद्र मोदी यांनी इंस्टाग्रामवरती हाय फ्रेंड्स, थँक्यू फ्रेंड्स म्हणून या तरुणांसोबत हलका फुलका संवाद सुरू केला। मुळात हा संवाद सगळं जंतर मंतरचं वातावरण शांत करणारा नव्हता, परंतु किमान ते वातावरण शांत ठेवण्यामध्ये त्या व्हिडिओची देखील भर पडलेली आहे। आता दुसरी भूमिका होती ज्याप्रमाणे शरद पवारांनी सांगितलं संवाद सुरू करा, पण तो संवाद सुरू झाला होता, परंतु जंतर मंतरचं जे बिघडलेलं वातावरण आहे ते फक्त धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यामुळेच शांत होणार होतं हे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माहिती होतं। हे सगळी अवस्था आहे, त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास जर त्यांनी केला असेल तर त्यांना माहिती होतं की विकेट द्यावी लागणार आहे। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्याशिवाय जंतर मंतरचं वातावरण शांत होऊ शकत नाही हे ओळखायला नरेंद्र मोदी हे चाणाक्ष राजकारणी आहेत। मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टीचा त्यांनी अभ्यास केला असेल आणि वातावरण शांत करण्यासाठी त्यांनी शरद पवारांना सुद्धा वेळ दिली, कारण नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत आणि त्यांना राजकारणाच्या सगळ्या गोष्टी कळत असतात। वातावरण शांत कसं राहील या गोष्टीकडे त्यानं चाणाक्षाने लक्ष दिलं आणि मला असं वाटतं की त्यांनी शरद पवारांची भेट घेतल्यावर आज सकाळला आलेली बातमीसुद्धा तेच सांगते की शरद पवारांनी सांगितलं संवाद सुरू करा आणि हा संवाद सुरू करण्याचं काम सरकारने देखील केलं होतं। मुळात हे संवाद होणं गरजेचं आहे, तरुणांसोबत पंतप्रधानांचा संवाद असणं फार महत्त्वाचं आहे। आज अभिजित दिपकेसारखा सामान्य कुटुंबातल्या एका पोरानं देशाचे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतलेला आहे, तो फक्त या तरुणांच्या ताकदीवर। जर तुम्हाला असं वाटत असेल की शरद पवारांमुळे राजीनामा झाला तर गेल्या 20-22 दिवसांपासून जंतर मंतरवरचं जे आमरण उपोषण सुरू होतं सोनम वांगचुकचं, मग त्यावेळेस का राजीनामा झाला नाही? मला असं वाटतं की सगळ्या समीकरणांचा अभ्यास या सरकारनं केला। आदरणीय शरद पवारांचा रोल महत्त्वाचा आहे, परंतु त्यांच्या सांगण्यावरून राजीनामा झाला असं म्हणणं म्हणजे अतिशयोक्ती असेल, कारण हे सरकार सगळ्या गोष्टींचा विचार करून चालणारं सरकार आहे। हे सरकार जर शरद पवारांच्या सांगण्यावरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेत असेल तर ह्याच्या इतकी अतिशयोक्ती दुसरी काहीच नाही। हा राजीनामा शरद पवार यांच्यामुळे नाही तर माझं प्रामाणिक मत आहे हा राजीनामा या देशातल्या संघटित युवा शक्तीच्या ताकदीमुळे झालेला आहे, कारण ही ताकद एकत्र आली आणि या ताकदीनं नवा इतिहास घडवला। हा इतिहास या तरुणाईनं घडवलेला आहे। यामध्ये आज ज्यांना राजकारण करायचंय त्यांना माझी विनंती आहे,
अशा प्रकारचं कुठलंही राजकारण करू नका. शरद पवार ग्रेट आहेत, ग्रेट राहतील, परंतु धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा शरद पवार यांच्यामुळे झाला असं म्हणणं मला वाटतं जरा अतिशयोक्ती ठरेल. हे म्हणत असताना किमान आपण त्या जंतर मंतरवरती लाठ्या काठ्या घालणाऱ्या तरुणांना आठवा, जंतर मंतरवरती उपोषण करणाऱ्या, आंदोलन करणाऱ्या माता भगिनींना आठवा. तेव्हा तुम्हाला कळेल की याचं सगळं श्रेय हे भारतातल्या नवशक्तीला आहे, तरुणांना आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा शरद पवार यांच्यामुळे झाला? तुमच्या देखील प्रतिक्रिया कमेंटमध्ये अवश्य कळवा. आणि या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आमचा हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.